बोरगाव महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा 2022 परीक्षेत बोरगावच्या पूजा अरुण वंजारी यांची राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांकाने उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली। त्याबद्दल अरुण वंजारी, भरत वंजारी, बाबासाहेब वंजारी, कुमार वंजारी व वंजारी परिवार, बोरगावचे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील, बोरगाव ग्रामस्थ व वाळवा तालुक्यातील सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पूजा अरुण वंजारी यांच्या नवीन वाटचालीस आभार मानले। बोरगावमध्ये एकाच घरातील 3 अधिकारी घडवणारे वंजारी कुटुंब म्हणून ओळखलं जातं। पूजा अरुण वंजारी या बोरगाव गावच्या मुलीने वाळवा तालुक्याचं नाव पोहोचवलं राज्य पातळीवर। पूजा वंजारी हिचे शिक्षण बोरगावच्या मराठी शाळेमध्ये शिकूनही यशाला गवसणी कशी घालता येते हे बोरगाव गावातील मुलीने दाखवून दिलं आहे। या कुटुंबातील 2 सख्या बहिणी व 1 चुलत भाऊ हे 3घे जण एका कुटुंबातील स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवेत आहेत व पूजा वंजारी हिचे वडील अरुण वंजारी, भरत वंजारी हे एक शेतकरी आहेत। बाबासाहेब वंजारी, कुमार वंजारी हे बांधकाम व्यावसायिक आहेत व पूजा वंजारी ती सध्या साखर आयुक्तालय पुणे येथे सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत आहे व पूजाची बहीण प्राजक्ता ही मुख्य अधिकारी आहे व चुलत भाऊ रणजित वंजारी हा सिंचन भवन पुणे येथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे। ही वंजारी कुटुंबियांची ओळख। या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे इस्लामपूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत वंजारी, बोरगाव। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।